हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अध्याय 15. आता हृदय हे आपुले चौफळुनी भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंचे ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनी या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवू सुकुमारे पदे तिये घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंघोळिया आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरसे पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहू आलेऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोन पायातया या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवाजे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मींचे विसनेवरी उन्मेख लाहे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरुंडी तैसी आणि गोडी अक्षराते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखी जे दे जेने दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही न नागवे ध्यानासीही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्मरा पराग लाहे जैका तरी बहु बोलू काय आजी ते आणि ठाई माते वाचुनी नाही ज्ञानदेव म्हणे जे तानेनी मी आपत्य आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेंसी एक हाते जाले तिये पहा पा भरोवरी आघवी मेघ चातकांसी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू केले गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्ट आपे ते वाळूची रत्ने परते उजो आयुष्य तै मारिते लोभू करी आदनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू तै होऊने ठाके संसारू मोक्षमय आघवा पहा श्री नारायणे तया पांडवांचे उणे की जे चिना पुराणे विश्ववंदे तैसे श्रीनिवृत्ती राजे अज्ञानपणे हे माझे आणि लेवोजे ज्ञानाची ये परी हे असो आता प्रेम रुळ तसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता तेनीची पयासे तुम्हा संतांचे मी पाय ओळगेन अभिप्राय गीतेचेनी तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची एका शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणूनो हे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवना पायोग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू जे पाताळीचेही निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे किर नाही आण परी तो तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे तरी विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तग्नेची नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे जे विषय रांधिली रस सोये जै जेवणारा ठाऊई होय तै तो ताटची सांडुनी जाय जयापरी तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगितता असे विश्वेशे पंचदशी उपडिले कौतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नोहे या ते ऐके परी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी सरा संसाराची करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होवावया अध्यावो 15वा हा आता हेची आगवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपल विजेल जीवे आकर्णीजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे आगापे पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो तो हा जगडंबरू नोहे येत संसारू हा जाणीजे महातरू थावला असे परी येरा रुखान सारिका हा तळी मुळे
वरी शाखा तैसानो हे म्हणून लेखान याची कवणा आगी का कुराडी होय गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरीची लवाडी जे तुटली या मुळापाशी उलंडेल का शाखांशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाडी अधोमुख रुखाये या जैसा भानू उंची नेनोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येनेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे का रवीच्या अस्तमानी अंधारेणी कोंदे रचनी तैसा हाची गगनी मांडला असे यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रखुची हा ऊर्ध्व मूळ आहे परी मुळीला नो हे येनेची हा होय शाड वळुगा आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे परी आधीही असोसे मुळे येया प्रबळला चौमेरी पिंपळा कावडाची या परी जे पारंबिया माझारी डहाळी आसती तेवीची गा धनंजया संसार तरू यया आधींची आथी खांदी आहे ही नाही तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसता ते आपाडे सासिन्नले झाले गगनची पावेली एका वारा मांडला रुखाचे न्याये नाना अवस्थात्रये उदयला असे ऐसा हा एकू विश्वाकारू विटंकू उदयाला जाण रुखू ऊर्ध्व मूळू आता ऊर्ध्व या कवण येथे मूळते की लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमा यया आधी जिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वस्तू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविदेविलासी निर्णयो केला हे आगवेंची बरवे तुझी ये प्रतितीसी फावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासे गा परी एके गा सुभगा हा प्रसंगो असे तुझची योग जोगा कानची करी हो सर्वांगा ही आथिलिया ऐसे प्रेमरसे सुरपुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले देव निरूपिती ते थेंकुले एवढे श्रोते पण फांकले जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून गोटू भरो पाहे एकसरा अगवे याचा ऐसी सोय सांडून खवळली आवळी अर्जुने देवे देखिली तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी तया श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमत शाकस्तम राहुर्वेयम छंदास यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरू यया येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे एरवी मधोर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई जो नायकी जता नादू जो अवसौरभ्यम करंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विन जयाजे आर्हा परवते तया ते जयाजे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता उपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते ज्ञातृज्ञे या विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे जे कारणा कारण जया दुजेना एकपण आपण या जे जाण आपणची ऐसे वस्तूचे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे ते हार घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांजेची संतती वानणे जैशी तैसी सतना असत होये जे विचाराचे नाम नस आहे ऐसे या परीची आहे अनादि मनती जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्रभूमिका विपरीत ज्ञान दीपिका सांचली जे जे नाना तत्वांची मांदूस जे जगत भ्रमाचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होये जेव्हा आपण या हालिनीद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवुनी वेगी आलिंगिले निविनालिंगी सकामू करी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेने धनंजया ते चिरुख या मूळ पाहिले वस्तुसिया पुला जो अबधू तो ऊर्ध्वी आठळू जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीजभावो घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तियाचा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतिती परी ते असो प्रस्तुती अज्ञानमुळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळिया बांधुनी आळे माया योगाचे मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलाविती ऐसे भव द्रुमाचे मूळ
हे ऊर्ध्वी करी बळ मग आणि यांचे बेंचळ आधी दावी तेथ चिद वृत्ती पहिले महत्त्व मलले ते पान वाले दुले एक निगे मग सत्वरज तमात्मकू विविध त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे डाळ करी डाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची या गाढी का विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टय डहाळिका कोंभेजे तो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुरवरी पडी श्रोत्रावाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे पाठीरूपपत्र पालो वेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिवे आरतीची असोसे निगती वे बेंचे तैसेंची कोंबेलेनी गंधे घ्राणाची डिरी थावू बांधे तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा एवं महद हम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची या अवधी सासनी जय किंबहुना ही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची या एवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमुळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधोशाखा आणि अश्वस्थू ऐसे यया ते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल तरी ईश्व म्हणजे उखा तो वरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंचरूपा जैसान लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजू नसे संपूर्ण निमिष भरी का कापतया पद्मतळावरील या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वस्तु हा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभाव परी तू अभिप्राय नव्हे श्रीहरीचा एरवी पिंपळू म्हणता विखे मी आगती देखील असे निके परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणून हा प्रस्तुत अलौकिकू परियेसा ग्रंथू तरी क्षणकत्वेची अश्वत्थू बोलीजे हा आणि कही कुथोरू यया अव्यय अत्वाचा डवरूप आथी परी तो भितरू ऐसा आहे जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगी काढे आणि नदी एरीकडे भरतीच असती तेथ ओहटे ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जवन उघडे मेघा नदींची ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वाहिले उपने म्हणून यया ते लोक म्हणे अवेयू हा एरवी दानशिळू पुरुषू वेंचकपणेची संचगो तैसा वयेची हा रुखो अव्ययोर्गमे जाता वेगे बहु असे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी तैसे काळाती क्रमे जे वाळे ते भूतशाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक परी एकी केदवा गेली शाखा कोडी केदवा झाली हे नेनवे जेवी उमलली आषाढ अभ्रे महाकल्पाच्या शेवटी उदेली या उमळती सृष्टी तैसेची आणखीचे दांगवठी सासिन्नले सहार वाते प्रचंडे पडती प्रळयांतीची सालडे तव कल्पादीची जुंबाडे पाल्ले जती रिगे मन्वंतर मनू पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसे इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगांती कोरडी चहुयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे फुडती वर्तते वर्ष जायते पुढीला मुळहारी होय जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोजवेना जैशा वारी याचा झुळका सांदा ठाऊआ नवेश देखा तैसिया उठती पडती शाखा नेनो किती एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे तेवी असतची असिजे जगे माणिजे संत का लागुनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे नेनु तया तरंगू आवडे नित्यू ऐसा वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता पाडे दोन्ही आथै ऐसा पडे ब्रह्मजेवी जगा पै भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमिसी जैसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय
हे बहु असो झडती अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हा संसार वृक्षू तैसा मोडतू मांडतू सहसा न देखुनी लोकू पिसा अवयव मानी पर्यायाचा वेगू देखे जो हा क्षणिकायसा ओळखे जाणे कोडी वेळा निमखे होत जात नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे असिले पण टवाळ ऐसे झाडची सिनसाळ देखिले जेणे तया तेगा पंडुसुता मी सर्वज्ञुही म्हणे जानता पै वाघ ब्रह्मसिद्धांता वंदू तोचे योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी असो बहु हे बोलणे वाणी जेल तो कवणे जो भवरुखू जाणे उखी ऐसा अधश्चोध्वं प्रसुतात तस्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवालाधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके मग ययाची प्रपंचरूपा अधो शाखिया पादपा डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही रुजू आणि आधी फाकली डाळी तिये होती मुळे तयाही तळी पगळे वेलू पालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो तरी बद्धमुळे अज्ञाने महदादिकी सासिने वेदांची थोरवणे घेऊन या परे आधी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज हे बुडोनी महाभुज उठती चारी यया एकेकाचे अंगवटे 84 लक्षदा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंगची होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फुटती माळिया जातीची या स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदांचे टके आंदोळती अंगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखांची अंग भारे लवोनी गुंफिती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जती तेथ तेणे आचाटे गुणांचेनी झडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ ऐसा रजाची या झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिया ऊर्ध्विना आधी माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या तेथ विधी निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव नीच नवे अर्थू कामू पसरे अग्रवणे घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे खांकरे जती शुभाशुभे नाना कर्माचे खांबे नेनो किती तेविची भोग क्षिणे मागेले पडते देहांतीचे बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होती ऐसे रोजो वाते प्रचंडे नाना शाखांचे मांदोळे वाढती तो एथरुडे मनुष्य लोकू तैसाची तो रजाचा वारा नावे कधरी ओसरा मग वाजो लागे गोरा तमाचा तो ते दवा याचे मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा पाल्ले जती डहाळिका कुकर्माची या अप्रवृत्तींचे खनुवाळे कोंबनी गती सरळे घेत पान पालव डाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे रुजिया रुचा यजुसामे तो पाला तया घुमे टके यावरी प्रतिपादित या बेचार आगमजे परमारती ही पाणी घेती प्रसर वासना वेली तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्म भ्रष्टा भुलोनिया पशु पक्षी सुकर व्याघ्र वश्चिक विखार हे आड शाखा निकर पैसू घेती पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्यनवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषेक पुढारी कुकर्म संगे धूर धुरी जन्मवरी आगारे वाढतीची असे ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळे ही हेची अर्जुनागा अवधारे मनुष्या लागुनी या परिवृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची मनोनी जी मनुष्य डाळे तिये जाणावी आधींची मुळे जे येतुनी मग पगळे संसार तरू एरवी ऊर्ध्वींचे पार्था मुद्दल मूळ पाहता आधींची या मध्यस्था शाखा या परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुडती या शाखी अधो ऊर्ध्वींची या आणि वेदत्रयाची या पाणा नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचुनी विधाना विषय नाही मनोनी तनु म्हणू मानुषा या ऊर्ध्वमुळोनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळे आणि वार्ता तरी झाडी शाखा वाढता मुळे व मुळे गाढे तव वाढी पैसा थी तैसेची या शरीरा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नये
म्हणून देह मानुषे ये मुळे होती न चुके. ऐसे जगन्नायके बोलिले तेने. मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वावधान. सत्वाची सुटे सत्राण वाहुटळे. तैयाची मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा. घेऊनी फुटती कोंबारा सुकृतांकुरे. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे. डिरिया निघती निमिखे. बांबुळे जुने मतीचे सोट वावे. घालिती स्फूर्तीचेनी थावे. बुद्धिप्रकाश घे धावे विवेकावरी. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब. सरळ निगती कोंब सदवृत्तीचे. सदाचारा चिया सहसा टका उठती बहुवसा. घुमघुमती घोषा वेदपद्याच्या. शिष्टागम विधाने विविध यागविताने. इये पानावरी पाणे पाले जती. ऐसा यमदमी घोंसाळिया. उठती तपाचिया डहाळिया. देती वैराग्य शाखा कोवळिया. वेल्हाळपणे विशिष्टाव्रतांचे फोक. धीराच्या अनगटी तीख. जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माजी वेदांचा पाला दाट. तो करी सुविद्येचा झडझडाट. जव वाजे अचाट सत्वा निळितो. तेथ धर्मडाळ बहाळी. दिसती जन्मशाखा सरळी. ती आड फुटते फळी स्वर्गादिके. पुढा उपरती रागे लोहिवी. धर्म मोक्षाची शाखा पालवी. पाल्ल जत नित्य नवी वाडी तिची असे. पैरवी चंद्रादी ग्रहवर. पितृ ऋषी विद्याधर. हे आड शाखा प्रकार पैसू घेती. याही पासूनी उंचवडे. गुडले फळाचेनी बुडे. इंद्रादिक ते मानदोडे थोर शाखांचे. मग तयाही उपरी डहाळिया. तपोज्ञानी उंचावलिया. मरीची कश्यपादी या उपरी शाखा. एवं माळो वाळी उत्तरोत्तरी. ऊर्ध्व शाखांचा पैसारू. बुडी साना अग्निथोरू. फलाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी. येथे फळभार जे करिटी. ते ब्रह्मे शात अनगटी कोंब निगती. फळाचे निवाजेपणे ऊर्ध्वी ओवांडे दुने. जव मागवते बैसणे मुळीची होय. प्राकृता ही तरी रुखाचे. फळे दाटली होय शाखा. ते ओवांडली देखा बुडासी ये. तैसे जेथुनी हा आघवा. संसार तरुचा उठावा. तिये मुळी टेकती पांडवा. वाढतेनी ज्ञाने मनोने. ब्रह्मेशाना परोते. वाढणे नाही जीवाते. तेथुनी मग वरोते ब्रह्मची की. परी हे असो ऐसे. ब्रह्मादिक ते अंग वसे. ऊर्ध्व मुळा सरिसे न तुकती गा. आणि कही शाखा उपरता. जिया सनकादिक नामे विख्याता. तिया फळी मुळी नाजळता भरलिया ब्रह्मी. ऐसी मनुष्यापासून जाणावी. ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी. शाखांची वाडी बरवी उंचावे पै. पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी. मनुष्यत्वची होय आदी. म्हणून ये अधि मनितली मुळे. एवं तुझ अलौकिकू हा अधोस्व शाखू. भवी सांगितला भवरुखू. ऊर्ध्वमूळू आदींची ही मुळे. उपरती परिसविली हे सविवळे. आता परिसवून मुळे कैसेनी हा. न रूपम सेह तथोपलभ्यते. नान्तो न चादिन्य च संप्रतिष्ठा. श्वस्थमेनं सुविरूढमूलमसंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. परी तुझ्या अनपोटे ऐसे गमेल किरीटी. जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटवरी. ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हस्तावराही तळी फांकत असे आधींच्या डाळी. माझी धावत असे दुजामुळे मनुष्यरूपी. ऐसा गाडा आणि अफाटू. आता कोण करी यया शेवटू. तरी जणी हा हळुवटू धरिसी भाव. परी हा उन्मुळावया दोष येत सायासची काहीसे. काय बाळा बागुल देशे दवडावा आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे काय. शश विषाण मोडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी. तैसा संसारू हा वीरा. रुख नाही साचोकारा. माऊन मुळनी दरारा काहीसा तरी. आम्ही सांगितली जे परी. मूळ डाळांची उजरी. ते वांझेची घरभरी लेकुरे जैसी. काय की जती चैलेपणे. स्वप्नींची तिये बोलणी जैसी. तैशी जाणते कहाणी दुगळींची. ते वाचुनी आम्ही निरूपिले जैसे. ययाचे अचळ मूळ असे तैसे. आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मुळणे. काय फुंकिली या गगणे जाईजे लगा. म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूपते माया. कासवीचे नितुपे राया. ओगरली जैसे मृगजळाची गातळी. तिये दिठीत दुरुणी न्याहाळी. वाचुनी तेने पाणीये साळी केली. लाविसी काही मूळ अज्ञानची तवलटिके. मातयाचे कार्य हे केतुके. म्हणून संसार रुख सतुके वावोचे गा. आणि अंतु यया नाही ऐसे बोलीजे जे काही. तेही साचची पाही एके परी. तरी प्रभू तू जवनो हे तव निद्रे काय. अंतु आहे की रात्री न सरे तव पाहे.
तयारो ते तैसा जव पार्था विवेकून दवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया वाजते वारे निवांत जवन राहे जेतींचे तेथ तव तरंगता अनंत मनविची की म्हणून सूर्य जय हारपे ते मृगजळा भासू लोपे का प्रभा जाय दीपे मालवलेनी तैसे मुळा विद्या खाये ते ज्ञान जय उभे होय तेची यया अंतु आहे रवी नाही तेवीची हा अनादी ऐसी ही आथी शाब्दी तो अळूनो हे अनुरोधी बोला ते या जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही मा नाही तया आदी काही कोण होईल जो साचे जेथुनी उपजे तया ते आदी हे साजे आता नाहीची तो म्हणजे कुठून या म्हणून जन्मे नाही तैसी या सांगो कवन माये या लागे नाही पणेची होय अनादी हा वांजेची आले का कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका ते कल्पुपा व्योम कौसुमांचा पांडवा कवने देठू तोडावा म्हणून नाही ऐसी या भवा आदी कैची जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निविन तैसा समूळ वृक्षू जाण अनादी हा अर्जुना ऐसे पाही आद्यंतु ययासी नाही माझी स्थिती आभासे काही परिटवाळते ब्रह्मगिरीहुनी निगे आणि समुद्री ही किरण रिगे माझी दिसे वावगे मृगांबू जैसे तैसा आद्यंती किरण आहे आणि साचेही नोहे कही परिलटिकेपणाची नवाये पडी भासे गा नानारंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेन तया आपजे आहे ऐसा ऐसेनी स्थितीची ये वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मे खळे लोकू जैसा आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणाय का होय जाय स्वप्नी ही मानिले लटिके तरी निर्वाहो काय कसारिके तेवी आभासू हा क्षणिके रीतीची गा देखत आहे आवडे घेऊ जाई जे तरी नातुडे जैसा टिको की जे माकडे जळा माझी तरंग भंगू सांडी पडे विजुहीन पुरे होडे आभासासी तेने पाडे होणे जाणे गा जैसा ग्रीष्म शिशींचा वारा निजे समोर की पाठी मोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपायया एवं आदिनांतु स्थिती नारूपययासी आथी आता कायसी कुंथा कुंती उन्मळ निगा आपुले अज्ञानासाठी नवता धावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खंडे निगा वाचुनी ज्ञाने विनय एके उपाय करीसी जितुके तिही गुंपसी आदिके रुखी मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वी आधी मनोनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने एरवी दोरीची या उरगा डांगा मिळविती पैगा तो शिणूची वावगा केला होय तरावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दांगा माझी ओहळे बुडीजे पैगा साचे जेवी तेवी नाथिलिया संसारा उपायी जाच तया वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाय म्हणून स्वप्नीची आघाया ओखदचे ओची धनंजया तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानाची खडग परितयची लीला परजवे तैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धीसी गा उठलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुनिया ताची गेले हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटवी तो होवावा वैराग्य लाठू मग देहा हंतेचे दळे सांडून एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे निसळे विवेक साहने जे ब्रह्मास्मी बोधे सनाने मग पुरतेने बोधे उठणे इकलेची परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मननवरी पाठी हाती रा आपण या निधी ध्यासे एक जालिया पुढे तुझे नुरेल गाया पुरते गा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरो कवनेकडे भववृक्षासी शरदा गमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा घोटू बरी नाना उपवड होता खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा जाळते काहींची नदीसे मृगजळ चांदिना जेवी ऐसेनी गा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदुनिया भवाश्वता ऊर्ध्व मुळाते तथा पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यय प्रवर्ती यथा प्रवर्ती प्रसुता पुराणी मग इदंतेसी वाळले जे मीपणे विन डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची परिदर्पणाचे ज्ञान आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे असे वीरा जैसान बोडलिया विहिरा मग आपलिया उगमी जरा भरुणी ठाके ना तरी आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब निहटे का नभी नभ घटा भावी
नाना इंधनांशु सरले या वन्नी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया ना न्याहाळणे जे गा जीवे आपली चव चाखणे चक्षु निज बुगुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे आपण पाणी भरले कोळे पाणीयाची आपणची आपण या ते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे जे पाहिजते न विन पाहिजे काही नेनता नेन नाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते तेथई उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा वडंबा करीती वाया पै भवस्वर्गा उभगले मुमुक्षु एक ज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा जेथ संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा अहंता दिवावा पुलिया जाडा देऊनी आगवेया पत्र घेती ज्ञानी जया मूळ घरासी पै जेतुनी हे वडी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैसी कोरडीनी देवाची जी एका वस्तूचे नेनने आणले थोर जगा जाणणे नाही ते नांदवले जे नेमी तू जगी पार्था ते वस्तू पहिले आपण पे आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे आणि कही एकतया ओळखण असे धनंजया तरी जया का भेटली आयणीची नाही परी तया भेटते ऐसे जे ज्ञानी सर्वत्र सरिसे महाप्रळयांबुचे जैसे भरले पण निर्माण मोहाजित संग दोषाध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्ते मूढा पदम व्ययम तत जया पुरुषांचे कामण सांडून गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसे नागविती विकारा वेटाळू जे फळली केळी उन्मुळे तैसी आत्मला भेप्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे लागी लागली आरुखी देखुनी सैरा पळती पक्षी तैसे सांडली अशेकी विकल्पी जे आईके सकळ तो शत्रुनी अंकुरजती जिये मेदिनी तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी रात्री पळून जाया पेशी गेली देह हंता तैसी अविद्ये सवे पै आयुष्य ही ना जीवा ते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निध सुरे द्वैते सांडिले जे लोहाचे सांकडे परिसा अन जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया आगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण उपवडलिया जान जिया परी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी न घेपी जती सर्पी गरुड जैसे आणि अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर चरताती जे अस विचार राजहंसू जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशमाळी मागोता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी ते एकवटी ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा पयागवेंची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येतुनी परा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजांकुरू तैसा मणी जया विकारू तेजेना जैसा काढलिया मंदरा चोळू राहे क्षीराब्दी निश्चळू तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा चंद्रमा कळी धाला न दिसे कोणे अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू सांगडे जेवी परमाणू नुरे वायू पडे तैसे विषयांचे नावडे नावची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे ते तेथ मिळती जैसे हिमी हिम तेथ मणी जे कवणे ठाई ऐसे ही पुससी काहीतरी ते पदगा नाही विंचू जया दृश्यपणे देखीचे का नियत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणीजे ते जे नवे न तद भासयते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पै दीपाची या बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे ते आगवेंची दिसणे जया ते कान देखणे विश्व भासत असे जेणे लपालेने जैसे शिंपीपण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार होई जे तैसे चंद्र सूर्यादी थोरे ये ते जे जिये फारे तिये जयाचेणी आधारे प्रकाशती ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे मनोणी चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजते जे तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्राकेसी सचंद्र नक्षत्रे जैशी दिनोदये नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे कानुरेची सांज वेळे मृग तृष्णिका तैसा जी वस्तूच्या ठाई कोणीच का वासू नाही ते माझे निज धाम पाही पाटाचे गा पुढती जे
तेथ गेले तेन घेतीची मागोती पावले महोदती कामिनले स्रोत जैसे का लवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरे होयेची नामागारी परती जैसी नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा नाही तप्तला होनी जळा निघणी जेवी तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावर्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राव पार्थू म्हणे जी पसावो परी विनंती एकी देव चित्त देव तू तरी देवेंसी स्वय एक होती मग मागवते जे न येते ते देवेंसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबंध जे फुला गेले षटपथ ते फुलेची होती पा पै लक्षावणी अनारिसे बाण लक्षी शिवणी जैसे मागुते पडती तैसे येतीची ते ना तरी तुची ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी म्हणून तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियुगू देवा न ये बोलो अवयवा शरीरेसी आणि जे सदा वेगळे तुझसी हे आमिळणी नाही कोणे दिवशी मा येती न येती हे कायसी वाय बुद्धी तरी कोण गा तू ते पावनी न येती मागोते हे विश्वतो मुखा माते बुजावी जी ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखोनिया मग मने गास महामती माते पावनी न येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती अवदोनी जय विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे नाहाच वाहाचे तरी तुझे येसी ही गमती जैसे पाणी यावरी वेगळ तळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निखिळ पाणीची ते का सुवर्णावणी आलेले निगमती भिन्ने मग पाहिजे तव सोने अवघेची ते तैसे ज्ञानाची ये दिठी मजसी अभिन्नची ते किरीटी येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव आणि साचोकारिणी वस्तू विचारे कैचे मज एकासी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जैल आगवेची आकाश सुनी पोटी बिंबची जे खा आते खोटी तै प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे का कल्पांतीची या पाणिया काय होत भरिती धनंजया म्हणून कैचे अंश अविक्रया एका मज परी अवघाचे निमेळे पाणी उजुवे परी वांकुडे झाले रवी तुझे पण आले तोय बगे व्योम चोफळे की वाटोळे हे ऐसे काही सयाही मिळे परी घटमटी वेंटाळे तैसे ही हाती हा गाज निद्रेचेनी आधारे काय एकलिनी जगन भरे स्वप्नीचेनी जे अवतरे रायपणे का मिलने मिनलेनी किडाळे वाणी बेदासी ये सोळे तैसा स्वमाई वेटाळे शुद्ध जैमी तै अज्ञाने करुढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरुणी की जे पुढे देहो मी ऐसे ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मम षष्ठानिंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझा अंशु आवडे थोडे पण समुद्र का वायू असे तरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी तेवी जडा ते जीवविता देह हंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी पै जीवाची या बोधा गोचरू जो हा दंदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो अगा उपजनी निमने हे साचेची जे का मानणे तो जीवलोको मी म्हणे संसारुहण एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकातीत पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे तैसे अनादिपन न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगता ऐसे आवडे ते जानगा भ्रांती किंबहुना आत्मा चोखटी होऊनी प्रकृतीशी एकवटू किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया पै मनादी साही इंद्रिय स्तोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी म्हणून होय व्यापारारूढ जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंबनु होई जे मग तयाची निधावी जे मोहे सैरा तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे मना रथी वळगे मनाच्या रथी वळगे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची या रिघे राणा माझी तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरावना जाय कोणी एक अवसरी रिघोणी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडेका रसनेची या वाटा निघोनी गासुबटा रसाचा दरकुटा भरोची लागे नातरी येण्याची ग्राणे जे देहांशु करी निघणे मग गंधाची दारुणी आडवे लंगी ऐसेनी देहे हेंद्रिय नायके भरुणी धरुणी मनजवळिके भोगिजती शब्दादिके विषय भरणी शरीरम यदवापनोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयत परिकर्ता भोक्ता ऐसे
हे जीवाची तेची दिसे जे शरीरिका पैसे एका धिये ऐसा थिला आणि विलासिया तेची ओळख होय धनंजया जय राजसेव्या ठाया वस्तीसी तैसा अहंकृतत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू हा जाणी जे तैनी वाढू जे देह पाविजे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची सांडी तांडी हे आपणा सवे काढी घेऊन जायत जैसा अपमानिला तिथी जे ने सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सूत्रतंतू नाना मावळतेनी तपणे नेईजती लोकांची दर्शने हे असो धृती पवने नेई जय जैसी तेवी मनषष्ठा यया इंद्रिया ते धनंजय देहराजू ने दया देहापासूनी गेला श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देहापांगी अपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनाधिक जैसा मालवलिया दिवा प्रवेशी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते धवा तैसाची फाके परी ऐसेसिया ग्राहटी विवेकियांचे दिठी तुले हे किरीटी गमेची गाजे आत्मा देहासी आला आणि विषयोन येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला हे साचेची मानती एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेने मानियले उत्क्रामंतम स्थितम वापि भुजान वा गुणान्वितं विमूढावनानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसा परिदेहाचे मोटकी उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळीचे निलोभे आला म्हणती तैसेची यया संगती इंद्रिय आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाम सुभद्रापती भोगने जया पाठी भोग क्षीणा पैसे देह गेली तेन दिसे तेथे गेला ऐसे बोभाती गा पैरुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुख नसे तेथे पांडवा नाही तो गा कारिसा समोर ठेवी जाणे आपण पे तेथ देखीजे तरी ते दवांची झाले माणिजे काय आधी नाही का परता केली आरिसा लोपू झाला तया भासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू भ्राचा निरोपीजे तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्तेवी अविक्रिय निष्टंकिती का गा मोहे आंधळे ते येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीचे देहींचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती ज्ञाने का जयाचे डोळे देखुनी न राहती देहींचे खोळे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे तैसे विवेकाचे नि पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानी देखती ऐसे आत्मया ते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटून नाही पडले ऐसे निवडे गगन गगनीचे आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती ते हे गवसिलाही खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रिका उगी चंद्री देवी जेवी कानाडरची भरे शोषे सूर्यू तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते घटू मठू घडले तेची पाठी मोडले परी आकाश हे ते संचले असतची असे तैसे अखंड आत्मसत्ते अज्ञानदृष्टी कल्पिते ते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढेना वो हटे चेष्ट विना चेष्टे ऐसे आत्मज्ञानी चोखटे जाणती ते आणि ज्ञान ही आपैते होईल प्रजा परमाणू ही उगाना घेईल सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व हाता परी ते उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नवेची भेटी पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांसी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हागा वोसन तयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परी वसिलिया पोथी वाचिली होय नाना बांधुनिया डोळे घ्राणी लाज लावी जती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मूलमान तैसा चित्ती हंते ठाव आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसिनी कोडी एक जन्म घ्यावे परी न पविजे माते तो एक मी का समस्ती व्यापक असे भूत जाती एकतीये व्याप्ती रूप करू यदादित्यगतं तेजो जगत भासये देखीलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकं तरी सूर्यासकटागवी ही विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे जळ शोषुनी गेली सविता ओला अंश पुरवितसे जे माग होता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुताशी तेज वृद्धी माझी जिगा गामाविष्यच भूताने धारयाम म्यहमोजसा पुष्पामी चौषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मक मीर गालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पानसुची ढेम पोळी विरेची ना
आणि भूते ही चराचरे हे धरी तसे चिये अपारे तिये मीची धरी धरे रिगुणिया गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवरू जेथुनी फाकती रश्मी कर ते पाट पेलुणी अपार सर्वो शदींचे आगर भरित असे मी ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा हे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन जेने जिरुणी समाधान भोगिती जीव अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रित प्राणापान समायुक्तम पंचाम्यन्न चतुर्विधम म्हणून प्राणीजातांच्या घटी करुणी कदा कंदावरी आघेटी दीप्ती जठरी ही किरीटी मीची जालो प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकुणिया अहोराती आटी तसे नेनू किती उदरा माझी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे अथवा विदग्धे तरी परिमीची गा चतुर्विधे अन्यपचे एवं मीची आगवे जनावी निरविते मीची जीवनी मुख्य साधन वन्नी ही मीची आता ऐसी याही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई येथ तुझे हे नाहीची घेई सर्वत्र मी गा तरी कैसेनी पावेखे सदा सुखिये एके ती एके तिये बहुदुःखे क्रांत भूते जैसी सगळी पाटणी एकेंची दिपे दिवे लावणी जालिया कान देखणी उरली एके ऐसी हन उकी विकी करिता हासी मानसिकी तरी परिसैते ही निकी शंका फेडू पया गवा मिची असे येथ नाही किराणारिसे परी प्राणी यांची या उल्हासे बुद्धी ऐसा जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरिका लोकचेष्टी वेगळाला जो हा एकुची भानू उदेला तो आनानी परी गेला उपयोगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिण मले स्वरूप माझे जीवा आगा नेना आणि चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेना सर्पत्वे झाला येरा सुखा लागे हे असो ज्वातीचे उदक शुक्ती ही मोती व्याळी विघ तैसा सज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानांसी सर्वस्यचाहम हृदिसन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनम च वेदेच सर्वे रहमेव वेद्य वेदांत कृद्वेद विदेव चाहम हिरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे हरणिशी ते वस्तुगामी परी संतास व्यवसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येनीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखुनी देखी मी आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचून अवलोकी आन हेतू असे अगो सूर्योदय जालिया सूर्याची पहावा धनंजया तेवी माते मी या जाना वयामीची हेतू ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची हंता बुडोनी ठेली ते स्वर्ग संसारा लागे धावता कर्ममार्गी दुःखाच्या सेल भागी विभागी होती परी ही होणे अर्जुना मजेची स्तवा तया ज्ञान जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय पै अभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेंची जाणू आला तेवी मी नेनुनी विषयो देखिला मजेची स्तव भूती एवं निद्रा का जागनिया प्रबोधूची हेतू धनंजया ते विज्ञाना जीवांची या मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धरुर्धरा तैसा अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू मनोनी जैसा असे तैसया माते नेनुनी धनंजया वेदू जानो गेला तव तया झाली या शाखा तरी तीही शाखा वेदी मीची जाणीचे त्रिशुद्धी तैसा जैसा पूर्वापरा नदी समुद्रची ठी आणि महासिद्धांतापासी श्रुती आरपती शब्देसी जैसी सगंधा आकाशी वातल हरी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रकटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जगहारपे जेथनी शेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदेली या जागेचे तेव्हा स्वप्नींचे किरण आहे तुझे परी एकत्व ही देखू पाविजे आपलेची तैसे आपले वद्वय पण मी जाणत असे तुझे न विन तया ही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागली या कापुरा न काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जया परी तेवीस मूळ अविद्या खाये ते ज्ञानही जय बुडोनी जाय तरी नाही किरणो हे आणि नसाहे असनेही पै विश्व घेऊनी गेला मागे सीतया चोरा ते कवण के गिवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध तेमी ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरूप हिती आपुल्या रूपी तो आघवाची बौधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमींचा चंद्रोदयो जैसा अक्षिरार्णवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुनी आणि वैकुंठे नांद तसे बोधू तरी वाप वस्तू स्वभाव फावे तव तव गोडिये थावो म्हणून अनुभवा
अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे. जी व्यापकपण बोलता निरूपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मज कारणे ते द्वारकेचा नातू म्हणे भले केले. पै अर्जुना ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. आजी मनोरथांसी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरुणी निखळ आलासी पुसो जई. जे अद्वैतावरी ही भोगी जे ते अनुभवीच तू विरजे पुसोनी मज माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा. तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तू आणि नोनी पुसावे. मग आम्ही परिसऊ बैसावे तो गाहा पाडू नवे सोयरेया. ऐसे म्हणून आलंगिले कृपादृष्टी अवलोकिले. मग देव काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे. तैसे पुसणे सांगणे तुझे माझे येव. आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक. ऐसा बोलत देव बोलला मोहे अर्जुना त्या लंगुनी ठाये. मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे की डाळ. जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे आधीच आम्हा यया काही नर नारायणासी भिन्न नाही. परे आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. हे या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरशा पै गातो. तू कैसा प्रश्न केला तो जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला. एत सद्गते बोले अर्जुने जी म्हणतले निरूपाधिका फुले रूप सांगा. यया बोला तो शारंगी ते जी सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे. कुसलिया निरूपहित उपाधिका सांगे इथ हे कोण नाही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे. चोखाची ये शुद्धी तोडणे किडची जेवी बाबुळीची सारावी हाते. परे पाणी तव असे आई ते अभ्रची जावे गगन. ते सिद्धची की वरील कोळी यांचा गुंडाळा झाडूनी केली वेगळा. कणू घेता विरंगोळा असे काही. तैसा उपाधी उपहिता शेवटी जेथ विचारिता ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगनेवरी बाळापतीसी रूप करी. बोलणी माले पणे विवरी अचर्चाते. पै सांगणे या जोगे नव्हे तेथींचे सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोली जे आधी. पाडिव्याची चंद्ररेखा निवृत्ती दाखावया शाखा. दाविजे तेवी औपाधिका बोलिया. द्वाविम पुरुषो लोकेक्षर शाक्षर एवच. अक्षर सर्वाणी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते. मग तो म्हणे का सव्यसाची पै ये संसार पाटणींचे. वस्ती सावयाटांची दुपुरुषे. जैसी आगवांची गगनी नांदत दिवरात्री दोन्ही. तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणि कही तिचा पुरुष आहे. परी तो या दोहींचे नावनस आहे. जो उदेला गावेंसी काय दोही ते येया. परी ते तव गोठी असो आधी दोन्हींची हे परी येसो. जे संसार ग्रामावसो आले असती. एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगी पुरता चांगू. परी ग्राम गुणे संगो घडला दोघा. तया एका नामक्षरू ए राते म्हणती अक्षरू ही दोहींची. परी संसारू कोंदला असे आता. अक्षरू तो कौन अक्षरू तो की लक्षणू. हा अभिप्राय संपूर्ण विवंचुगा. तरी महदहंकारा लागून या धनुर्धरा. तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धीसी. जे तुले पांच भौतिक घडे ते. जे नामरूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठा. जे भूताकृतीचे नाणे गडत भांगारे. जेने काळासी जू खेळणे. जी कवडा जाणनेची विपरीते. जे काही जाणी जेते ते प्रतिक्षणी निमते होऊनिया. अगा काढूनी भ्रांतीचे दांग. उभवी सृष्टीचे अंग हे बहु असो बहु जग जया नाम हे. पै अष्टदा भिन्न ऐसे. जे दाविले प्रकृती मिसे. जे क्षेत्रद्वारा छत्तीसे भागी केले. हे मागेल सांगो किती आगा आताची. जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते आगवेची साकारे कल्पुनी आपण पया पुरे झाले असे. तदनुसारे चैतन्याची जैसा कुहा आपणची बिंबे. सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. मग क्षोभला समारंभे घाली तेथ. कासलिली असतची असे व्योमावरी व्योम. बिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अर्जुना गाया परी साकार कल्पुनी पुरी. आत्माविस्मृतीची करी निद्रा तेथ. पै स्वप्नी शेजार देखिजे. मग पहुडणे जैसे तेथ कीजे. तैसे पुरी शयन देखिजे. आत्मयासी पाठिती निद्रेचे नी. भरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम ममतेचे निथोरे ओसनाये साधे. हा जनको हे माता हा मी गौरहीन पुरता. पुत्र वित्त कांता माझे हेना.
ऐसी या वेगोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची आराण तय्या चैतन्यानाम अर्जुनाक्षर पुरुषुगा आता एक क्षेत्रज्ञ येणे नामे जया ते बोलणे मग जीव का म्हणे जी दशे ते जो आपले निविसरे सर्व भूतत्वे अनुकरे जो आत्मा बोले जे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आले पुरुष ताद्वरी देहपुरी निदे जता न पुरुष नामे आणि क्षरपणाचा नाथीला आळू या ऐसेनी आला जे उपाधीची आतला म्हणून या जैसी खळाळीची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका ते सरिसीचा भ्रंशे तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिको ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व या ते जोडे तेने खुंकरपणे घडे क्षर हे नाम एवं जीव चैतन्य गवे हे क्षरपुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षराशी तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी हीन भेदे तिही भागे तैसा दोन्ही ज्ञानांगी पडेना जो ना यथार्थ ज्ञान एक होणे ना अन्यथात्वे तुझे घेणे ऐसे निखिळ जे नेनने तेची ते रूप पानसुतानी शेष जाये ना घट भांडादी होय तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे आटोनी गेली या सागरू मग तरंगुना निरू तया ऐशी अनाकारू जे दशागा पार्था जागणे तरी बुडे परिस्वप्नांचे काही न मांडे तैसिये निद्रे सांगडे न्याहाळणे जे विश्वागवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे वसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वो पाधी विनाशे जे जीवदशात जेथ पैसे फळपाकात जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ तया ती अव्यक्त बोलती गा घन अज्ञान सुषुप्ती जो तो बीज भाव मनती येर स्वप्न जागृती फळ भावो तयाचा जयासी गा बीज भाव वेदांती केला ऐसावो तो तया पुरुषा ठाव अक्षराचा जेथुनी अन्यथा ज्ञान फाकुनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जीवित्व जेथुनी किरीटी विश्व उठतची ओठी ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुष येरुक्षर पुरुष काजी ही जनी जिही खेळे जागृती स्वप्नी ती अवस्था जो दोन्ही विया लागा पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे साचीची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्रे झाली जिये गगनी क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये हे असो दोषा या संसार रूपा रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडीचे तेनेही बोले आणि विकारांची जे वारी ते वा विपरीत ज्ञानाची परिणी निजे जिये माझारी ते सुषुप्ती गाह म्हणून ये आपेसे क्षरणे या नसे आणि केही हान नाशे ज्ञानावने या लागे हा अक्षरो ऐसा वेदांती डगरू केला देशी तोरू सिद्धांताच्या ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षण अक्षर पुरुष जान चैतन्य ते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहरत यो लोकत्रयम विश्व बिभर्त्य वै ईश्वर आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तयारपती गणी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडाली अज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळून या स्वय जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे निविन उरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषू जो तृतीय गा का निष्कर्षू दोहीऊन आणि गोमागिला जो सुषुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना जागणे जैसे अनाबोधाचेची का रश्मी हनमृगजळापासून अर्कमंडळा फाटू तेवी वेगळा उत्तमोगा हे ना काष्टींचा काष्टाहुनी अनारिसा जैसा वन्नी तैसा क्षरापासून अनचितो पैग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आती जैसी गिळली दिवोराती प्रळय तेजे मग एकपण ना तुझे असे नाही हे निजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष नाही जे परमात्मा ही बोली जे नामी तेही येथन मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडी जाकीचे तैसे विवेकाची ये काठी उभे ठाकले या किरीटी पारावाराची ये गोठी करणे वेदा म्हणून पुरुषुक्षराक्षरू दोन्ही देखून यावरू
या ते म्हणती परु आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सुचीचे गावधारे पुरुषोत्तमू एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व निनिवा जाणे काहीच न हानी होणे जे वस्तू गा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणू नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जायची ना का घ्राणा फुला दोही धृती असे हे माझारे लाठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे दृष्टादृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाशे विन प्रकाशू ईशित वेविन ईशू आपणे नीचे अवकाशी वसवित असे जो जो नादे की जाता नादू स्वादे साखे जता स्वादू जो भोगी जतसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिणाम पुरुष उगा पुरुषोत्तम विश्रांतीचाही विश्राम विराला जेथे सुखासी सुख जोडले जे तेजसी तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्य जिये जो विकासाही वरी उरता ग्रासा तेही ग्रासुनी पुरता जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु पैनेन तया प्रतिरूपेपणाची प्रतिती रूपेन होनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोनेन लपत लपाले जासे विश्वन होनिया तैसे विश्व जो धरी हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा तेवी दिसता प्रकाशु जगा आपण जिजो आपलिया संकोच विकाशा आपणचे रूप विरेशा हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी कही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विदारवी तैसा काहीची कोणीकडे काही सेनेही वेंची न पडे जयाचे सांगडे तया जयासीची यस्माक्षरमतितोहमक्षरादपि चोत्तम मतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम जो आपण पेची आपण या प्रकाशित से धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे तो गामी निरूपाधिकू क्षरोत्तम एकू म्हणोनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तम यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजती स मा सर्व भावेन भारत परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया आणि जो पाहले या ज्ञानमित्रे चैलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतली या माळा फिटे सर्पा भासाचा कांटाळा तैसा माझे बोधे टवाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण हे ते वावो म्हणे तेवीची मी जाणुनी जेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतः सिद्धू जो आपण नसी भेदू अनेनुन या जाणे तेनीची सर्व जाणितले हेही म्हणणे थेंकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे अलिंगणा गगनाची या क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे अमृतची होऊन मिळणे अमृती जेवी 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तेवी मी झाले असंभवे भक्ती माझी हा गा सिंधुसी आणि होती तरी गंगा कैसेनी मिळती म्हणून मी न होती होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारे जैसा कल्लोळू अनन्य सागरी तैसा माते अवधारी भजिन्न लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेने लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध वा बुद्धिमान्स्यान् कृतकृतश्च भारत ओं तस्दिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायेऽथ कथिलया दारभ्य हे जे सर्व शास्त्रे कलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यास प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आई ते सारा आम्ही जे ज्ञानामृताची जाणवी जे आनंदचंद्रीची 17वी विचार क्षीरार नवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचेनी जीवे प्राणे मी वाचुनी होणे आन काही क्षराक्षरत्वे समोर झाले पुतयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मजतितले पुरुषोत्तमी म्हणून जगी गीता मी आत्मेनी पतिव्रताचे हे प्रस्तुत तू आता करनिली साचची बोलाचे नवे शास्त्र पै संसार जिनते हे शास्त्र शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गोप्यधन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूजा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू झालासी आस्था निधी तुगा चोकटी पुलिया पुढीला उगाना घेयावया आतया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा
का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपण या माझी आणि ते सा तैसा गीतेसी मी अंतकरणी सुधला तुवा जे त्रिविध मळी कटा तू सांडिलासी सुबटा म्हणून गीतेसी मज वसोटा झालासी गा परी हे बोलो गा काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समजता मोहात मुके सेविली अमृत सरिता रोगू दवडुनी पंडुसूता मरपण उचिता देवणी घाली तैसी गीता हे जाणितली या काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण या मिळीजे येथ जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुले या जीविता पाहे होनी अवतराई लया जाय हरपले दावणी जैसा मागुसरे विलासा ज्ञानची कळस वळगे तैसा कर्मप्रसादाचा मनोनी ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा नाथांचा सखा बोलिला तोच ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरुणी असे वसुंडत मग व्यासकृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्रराया सुतसे पान करावया म्हणून जीवितांतू तया नोहीची भारी एरवी गीता श्रवणावसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखी तेची उजरी पातला भरी जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुनावले देखीचे जेवी तैसी श्रीहरी वक्त्रींची अक्षरे संजय सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला तेची मराठीनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणीने तैसे निरूपिले सेवंती आरिसी काही अंग पाहता विशेषू नाही परिसौरभ्य नेले हे तीही भ्रमरी जाणीजे तैसे घडते प्रमेय घेईजे उने ते मज देईजे जे नेनने हेची सहजे रूपकी बाळा तरी नेनते जरी होय तरी देखोणी बापकी माय हर्षके ही न समाय चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडेजे तेची ग्रंथाची निव्याजी जाणी जोजी आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू व्याकपूजा ज्ञानदेव म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचिता यां भावार्थ दीपिकायां पंचदशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम